मी जे करून दाखवत होते तसंच श्रीजू मला करून दाखवत होते. नुसते नखरे करते. तोपर्यंत झाला दीदीला आणायचा वेळ, म्हणून आम्ही खाली गेलेलो. तर बिल्डिंग खाली जाऊन ही अशी फरशीमधून रान उगवलेलं असते, ती काढत बसलेली असते. ही पळत पळत का यायला लागली असं मला वाटत होतं, परंतु ही येऊन काय करते बघा आता. मातीत घाण झालेले हात ही माझ्या ड्रेसनं पुसत होते. काही म्हातारी माणसं म्हणतात आत्ताच्या मुली साडी नेसत नाहीत, त्यांना पदर नाही, त्यामुळं ती लेकरं कुठं पुसतील हात, म्हणून ही अशी पुसतात बघा लेकरं हात. ही आणि कुठे निघालेत म्हणत अशीला. आम्ही निघालेलो कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. ही पाठ लागून गेली माऊसोबत. मी थांबलो एकटी. तिथे गेल्यानंतर पाहिले की तिथं उद्घाटन सोहळा चालू होता. काही लागलेले स्टॉल पाहिले व आम्ही निघालो खाण्याकडे. खाताना काही व्हिडिओ काढलेच नाहीत आणि तिथले स्टॉलचे पण काही राहिले. या दोघी बसलेल्या या गाडीत खूप छान खेळल्या. मी म्हटलं श्रीजू घाबरेल का काय, पण ती काय घाबरली नाही. मला बाय करून फिरत होती व्यवस्थित ती. असं काही हे होतं चालू, थोडे थोडे पाळणे चालू होते, थोडे बंदच होते. ही येताना झोपली श्रीजू. हा कृषी प्रदर्शनमधून हा मसाला आणलेला, मग ह्यांनी जाऊन चिकन आणलं, मग हे 65 बनवलं. चला बाय.